हॅलो फ्रेंड, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये। तर आज आम्ही जातो, मी माझी मम्मी आमची सर्व फॅमिली आम्ही जातो सिद्धेश्वरच्या यात्रेमध्ये। तर आता जस्टच आम्ही निघालो यात्रेकडे। कोण कोण एक सॅटर्डे सांगा। तर मी यात्रेमध्ये आली आहे। पहिल्यांदा आम्ही करून घेतोय दर्शन। एकदा दर्शन झाले की मग निवांत यात्रामध्ये फिरता येते। दर्शन करून आल्यानंतर मला इथे भेटले माझे खूप सारे फॉलोअर्स। मग मी सगळ्यांसोबत फोटोज काढल्या। मला तर खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी भेटून। असंच प्रेम राहू द्या। आणि मला तर विश्वासही नव्हता की मला यात्रेमध्ये सुद्धा एवढे सगळेजण भेटतील, मला ओळखतील असं। आणि त्यानंतर तर तुम्ही बघू शकता मी छोट्या लेकरांच्या पाळण्यामध्ये बसली। सगळेजण माझ्याकडे बघून हसत होते, म्हणजे मी सगळ्या छोट्या लेकरांमध्ये एकटीच बसले होते। पण मला खूप छान वाटत होतं की मी या पाळण्यामध्ये बसली। तुम्हाला सगळ्यांना कसं वाटत होतं कमेंटमध्ये सांगा। मी तर खूप जास्त एन्जॉय केले यात्रेमध्ये, बघू शकता। आणि हा माझा दुसरा दिवस होता यात्रेमध्ये। पहिल्यांदा एकदा मी येऊन गेले होते। मग मी आणखी यात्रेमध्ये पुढे गेले तर मला इथे सुद्धा माझे खूप सारे फॉलोअर्स भेटले। मग परत मी यांच्या सगळ्यांसोबत फोटोज काढल्या। बघू शकता एवढे सगळेजण मला ओळखते, मला तर विश्वासच होत नव्हता। हे सगळं तुमचं प्रेम बघून मला खूप छान वाटलं। आणि त्यानंतर आम्ही बसलो रेल्वेमध्ये। माझा दीदीचा मुलगा, मी याला काहीतरी बोलत होते तर बघू शकता ना माझे केसच वडला पूर्ण। आणि त्यानंतर पूर्ण यात्रेमध्ये फिरू लागलो, बघत होतं काय भेटतं। सामान तर खूप छान छान दिसत होतं, काय घ्यावं ते समजत नव्हतं, एवढं खूप काही होतं तिथे। हे माझे भाऊजी आणि मग